मित्रांनो, काल एक दुःखद घटना घडली. बैलगाडी क्षेत्रातला एक हिरा हरपला. आपल्याला पाठीमागे दिसतोय माणिकराव, हिंदकेसरी माणिकराव. आज बघूया की ज्यावेळेस एखादा मुका प्राणी मालकासाठी पळत असतो, जीवाचं रान करत असतो, नंबर करत असतो, असं बॅनर कुणाचंही लागत नाही. त्यासाठी भरपूर मोठी कामगिरी करायला लागते. ती माणिकरावने केलेली आहे. पण दुखापत झाली, दुखापतीचा काळ गेला. भरपूर प्रयत्न केले, समीर भाईयाने असतील, इंजिनियर साहेबांनी असतील, पण शेवट जी विधी लिखित आहे ती घडणारच आहे. आणि माणिक आपल्या सगळ्यांना सोडून गेला. आज विचारूया, ज्यावेळेस त्याचा चांगला काळ असतो किंवा त्यानंतर आजारपणाचा पडता काळ, त्यानंतर तो प्राणी किंवा नंदी आपल्यासोबत ज्यावेळेस नसतो, आपल्याला सोडून जातो, त्यावेळेस नक्की काय मालकाच्या भावना असतात. आणि आपण ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करूया की माणिकच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या सहकारी किंवा मालकांच्या भावना जाणून घ्या. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला काळा दिवस. काल असाच एक हिरा आपल्यापासून दूर गेला, हरपला. समीर भाईयांचं काळीज, हिंदकेसरी माणिकराव. भाई, आता माणिकनं कमी वेळात जास्त तुमचं नाव केलेलं. या इस्लामपूर पेठ नाक्याचं नाव महाराष्ट्रभर त्याने केलं. कमी दिवसच पळाला, पण जगभर नाव करून गेला. आणि तो आपल्यासोबत आता नाही. तो म्हणजे नियती पुढं हरला तो. नाहीतर तो भरपूर जिद्दी होता. आणि आम्ही पण जिद्द सोडली नव्हती त्यासाठी. आणि त्याची पण लय उमेद होती उठून पळायची. पण काय म्हणते, देवाच्या हातात सगळं असतंय तसं त्याची ताकद काय पुरली नाही तिथपर्यंत लढण्यात. तो अपयशी ठरला त्या लढ्यात. मित्रांनो, खरं आहे, आपल्या सगळ्यांनाच इथून जायचं आहे. सगळ्यांची वेळ ठरलेली आहे. जी नियतीचं देवानं विधी लिखित लिहिलेलं आहे ते कोण मोडू शकत नाही. ते होत जाणार आहे आणि त्याला फक्त तोंड द्यायचं आहे आणि पुढे जायचं. आता माणिकराव तर आपल्यासोबत नाही, पण त्यासाठी आता त्याचं नाव ठेवायसाठी, नाव तर कायम राहणार आहे अजरामर पृथ्वीवर, पण त्याच्या नावासाठी आता काय काय चाललंय. त्याच्या नावासाठी म्हणजे आता जे इथून पुढे जे आपली बैल पळतील, जोपर्यंत आम्ही छंद करतोय तोपर्यंत माणिकरावच्या नावावरच गाडी पळवणार असा निर्णय घेतलाय मी. आता आम्हाला काय आलं की अजून नवीन पण वासरा घडवायला लागलाय. बघूया की, चला. आता ही वासरू मित्रांनो दिसते बघा. तर भैया ही कधी घेतलेला आहे? हे घेऊन एक 5-6 महिने झालं. चांगलं पळत, आता फेर वेर चालू आहे त्याला. चांगलं स्पीड आहे त्याला. माणिकच्या माघारी जागा चालवलं का? आता माणिकच्या जागेवर काल रात्रीपासून बांधायला चालू केलाय. थोडंफार त्याचं गुण उतरलं तर उतरलं. चांगला पोहतोय. पण माणिक कसं, माणिकच होता हो. बरोबर. आणि मित्रांनो, भैया ड्रायव्हर आहे ती. माणिक कायम स्टेटस आम्ही बघा, अजून पण स्टेटस मी बघितला, काल बघितला आणि कायम बघत होतो. तुमचं काळीज माणिक तो आपल्यासोबत राहिला नाही. कारण काय माहित आहे का, बैलगाडी क्षेत्रात अनेक बैल येऊन गेली, नाव करून गेली ती, पण कमी कालावधीत जर नाव कुठल्या बैलाने केलं असेल ते माणिकनं तुमचं बी केलं, समीर भाईंचं बी केलं. तसा बैल होण्यात नाही. जवा म्हणजे त्यांना नाराज कधीच केलं नाही. बायाने मला आदल्या दिवशी संध्याकाळी फोन केला आणि पायरा सांगितला की ह्यो पायरा आपण केलाय. मी बायांनी त्या दिवशी मी संध्याकाळी सांगत होतो उद्या आपली गाडी गोलाला. म्हणजे त्या बैलाला माझा विश्वास काय आहे, म्हणजे कुठल्या पण मैदानात असू 100% म्हणजे कड येऊन दे, काय येऊन दे. आणि उलट जर पब्लिकला तर डाव्याकडे उतर बैल आला तर मी समीर बायाला फक्त म्हणायचं सोडा गाडी, 100% आपली गाडी फायनल. पेडगावला तर 2 वर्ष सलग 1 नंबर तासावून शिमी काढलेला बैलानं. एवढं पब्लिक असते, काय असतंय, तरी पण तिथं बैल म्हणजे कधीच त्यानं नाराज ही नव्हतीच. आता भैया, तुम्ही कायम भैयांच्याकडे येता. आता माणिक धावण्याला दिसत नाही,
काय वाटतं, कारण ज्यावेळेस तुम्ही यायचा त्याच्या पाटाणीवरून हात फिरवायचा, गोंधळायचा त्याला, त्यावेळेस एक आशा असायची तुम्हाला की घरातून निघताना की जायचंय मानिकडे, जायचंय मानिकला जरा बघायचंय कशी आहे त्याची कंडिशन काय. आता तो आपल्यासोबत राहिला नाही, आता काय वाटलं आज गोट्यावर आल्यानंतर? गोट्यावर म्हणजे आपले कसं कानाच आपला घात केल्यागत झालं. म्हणजे स्वतः मी चकड्यात होतो आणि अचानक असं झाल्यावर मला पण स्वतः वाटलं नव्हतं की बैलाला आपल्या एवढं झाले एवढं लागलंय. मला वाटलं नॉर्मल काय तर लागला असेल, बैल आपला क्लिअर होईल. तरी पण आम्ही लय म्हणजे प्रयत्न केला त्याला क्लिअर करायचा, पण काय होत नव्हता. आणि मागल्या 4-5 दिवसात मी स्वतः येऊन इथं बघून गेलो. तेव्हा पण मला असं वाटलं नाही की बैलाला अचानक असं होईल, पण कान घात केल्यामुळे काय शिकून गेला जाता जाता मानिक? जाता जाता शिकवून गेला एकच की जोपर्यंत हाय तोपर्यंत त्यानं म्हणजे माणसं मला जर माणसं ओळखत असले तर त्या माणिकराव ओळखत असते. माणिक मी दिसलो म्हणते माणसं माणिकराव कुठं आहे आणि कसं आहे, एवढंच माणसं विचारायचं. मला तर कुठं म्हणजे पहिल्यांदा मी गाड्या हाणायला लागलो, पहिला माझ्या आयुष्यातला फास्ट बैल आला असेल तर माणिकराव. आता बाहेर ड्रायव्हर तुम्ही बोलला की मित्रांनो, बाहेर ड्रायव्हर जरी मैदानात दिसले तरी कायम म्हणायचे लोक विचाराय की माणिकराव कसा आहे, कशी आहे तब्येत, कुठं आहे. आता ती विचारणार नाही ती लोक, तो शब्द राहिला नाही की माणिक कसा आहे, कारण तो आपल्या सोबतच नाही राहिला. ईश्वर चरणी प्रार्थना आपण करूयाच की त्याला चांगली दावणीचा किंवा आपली जी फॅन्स लोक आहेत त्यांचा आशीर्वाद भेटेल की शांती लाभो. पण तुमच्या जी सोबत त्याचं नातं होतं ना, एक वेगळंच नातं होतं की ड्रायव्हर, आता बरेच की ड्रायव्हर असतात की गाड्या हाणायची नंबरात बसवायची, पण जीवापासून प्रेम करणाऱ्या पहिल्याचं असं होणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. भरपूर समालोचक सकट पुकारत होते की बाहेर ड्रायव्हरचं काहीच माणिकराव. म्हणजे ते जर माझं म्हणजे नातं वेगळंच होतं. कुठल्या पण मैदानात जाऊन दे, समीर बाया फर्स्ट आदल्या दिवशी मला म्हणजे ड्रायव्हरला सकट त्या मालकाला सकट आदल्या दिवशी सांगायचं पायरा आपला होईल पण ड्रायव्हर आपला गाडीत बसेल. बाया ड्रायव्हर गाडीत ते काय म्हणणार, म्हणजे जेव्हा जेव्हा गाड्या हाणत्या तेव्हा तेव्हा बैल तो फायनल लावतो. कुठं सकट त्यानं म्हणजे कुठल्याच मैदानात मला तर नाराज केला नाही. आणि समीर बायांनी पण माझा गावा शब्द पाडला नाही की ह्यो आपण पायरा केला आणि ही गाडी आपली पावायला लागत्या. आता कुठला त्याचा क्षण सांगचाल की माणिक जरी नसला आपल्यासोबत तरी ह्यो क्षण तुमच्या झोपेतून उठला तरी लक्षात राहणार त्याचा? आदल्या दिवशी चोराडचं मैदान झालं आणि गट सेमी आदल्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी फायनल झालं. आणि धीरज भाया म्हणून आहेत उदयदादांचं मॅनेजर, त्यांचा मला फोन आला अचानक की उद्या आमच्या तेजाला पायरा नाही आणि भैया बैल माणिकराव द्यायला लागतोय. समीर भायांनी नुकतं मला काशेगावात उतरलेलं आणि समीर भाया इकडे आलतात, आम्ही फायनलचा एकच नंबर करून आलतो आणि अड्डा उद्या सकाळी होता आणि बैलाला आदल्या दिवशी म्हणजे फेरायला झालता. समीर भायांनी मी फोन केला की भैया बैल उद्या न्यायला लागतोय आपल्याला काय पण करून. समीर भाया म्हणलं ती अरे भैया बैलाला आज एक फेरा झालाय, काल 2 फेरा झालेत, बैल आपला हाय केवढा. समीर भाया मी एकदाच म्हणलो माझ्यासाठी उद्या बैल पाहावा लागतो. इथं वाटर स्टेशनला बैल पळवला वाटर. बैलानं दुसऱ्या दिवशी सकट पण एकच नंबर केला. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तर पायरा केलाय बाह्यांनी केलाय पण त्यानं नाराज कवाच केलं नाही. परत बैल आदल्या दिवशी मुंबईतनं भरून आलो आम्ही आणि साखरेंचा फोन आला की उद्या शिरंब्याला मैदानानं आपला सुंदरन माणिकराव पळवू. त्या दिवशी पण एकच नंबर केला. म्हणजे कुठनं पण येऊन दे, कड येऊन दे, काय येऊन दे, त्यानं असं नाराज कवाच केलं नाही. परत पेडगावला आत्ता मागल्या वर्षी पहिला आजारी पडायच्या आधी आम्हाला कोणाकडे गॅरंटी नव्हती की बैल आपला पेडगावात एवढ्या मोठ्या मैदानात फायनलला राहील, कारण बैल तेव्हा जरा आजारीच होता. तेव्हा पण 1 नंबर तासावनं सेमी काढून तेव्हा पण फायनलला राहिला. भैया आताही सांगितलं तुम्ही, त्याच्या आठवणी सांगितल्या किंवा कायम जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत त्या आठवणी कायम तुमच्या हृदयात जाग्या राहणार त्या. आता समीर भाईंच्याकडे तो भैया ज्यावेळेस तो दावणीला असायचा त्यावेळेस कसं वाटायचं, आणि आत्ता तो आपल्या सोबत नाही, कारण तुम्ही मला बोलता बोलता बऱ्याच वेळा बोललाय की माणिक आजारी पडल्यापासून जरा मूड लागत नाही लागत. म्हणजे कसं आता म्हणजे आता त्यो कालच्या म्हणजे सकाळ त्यो जेव्हापासून गेल्यापासून असं ते जरा सुन वाटतंय. म्हणजे
आपल्या जवळच एकदम कोणतरी लांब गेल्यासारखं वाटतंय, असं म्हणजे असं बरोबर वाटत नाही कालपासून. आणि अशी मनाला सारखी भीती असल्यासारखं वाटतं की आपल्या जवळच लांब गेले कोणतरी. पण तरी पण कसं मला असं वाटतंय तो कुठं जाणार नाही का, तर तो एवढ्या हलक्या मनाला नव्हता. आम्हाला सगळ्यांनी सोडून जाण्यासारखा म्हणजे आपल्याला कोणाला सोडून जाण्यासारखा नव्हता तो. आता ते नियती पुढे हरल्यामुळे त्याला जाणं भाग पडलं तिथपर्यंत. अजून असं वाटतं की तो आपल्यात हाय, कुठंतरी हाय तो आसपास. माणिक सोबत एवढ्या दिवस राहिला, काय माणिक कुठनं त्या मुख्य प्राण्या कुठनं काय शिकलं तुम्ही? काय म्हणजे जे आता मी जी काय आहे ती सगळं त्याच्याकडे शिकलोय. म्हणजे नाद म्हणजे आता बैलगाडी शर्यतीचा म्हणजे ह्यो सगळा त्यानंच शिकवला आतापर्यंत. आता जी मी आहे ना स्टेबल ती माणिकरावमुळेच आहे. म्हणजे नंबरात त्यानं आणायचं काम केलं. हा सगळं म्हणजे इथपर्यंत जे आणलं ते त्यानंच आणलं, म्हणजे एकदम स्टेबल केलं आम्हाला. पण तो आम्हाला सोडून गेला. मित्रांनो बघा, एक मुख्य प्राणी मालकासाठी काय करू शकतोय. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो मालकासाठी पळाला आणि शेवटच्या क्षणापर्यंत पळाला. सगळ्यांना माहित आहे, एकाएकी त्याच्या पायाला जखम झाली किंवा पाय दुखावला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत समीर भाई नाव किंवा राहुल शेठ असतील इंजिनियर साहेब, त्यांचं नाव राहिलं पाहिजे, त्यांच्या ग्रुपचं नाव राहिलं पाहिजे. त्यासाठी तो कायम पळायचा, काय ना काय वेगळं करून दाखवायचा. काय ना काय त्याचं म्हणजे ज्या मैदानावर गेलो तिथं काय ना काय वेगळं घडवत होता ते. बरोबर. म्हणजे त्याचं असं होतं की पळायच्या बाबतीत तर त्याचा म्हणजे बाबा समजा एका खांद्याचाच बैल आहे, डावीचा आहे, मग उजवीला कसा पळणार असं काय त्याचं नव्हतं. तरी त्याला उजवीला जरी घातला सोडून तरी ते फायनल राहायचीच गाडी. आणि फायनल जरी टाकला असला कधी कधी एक नंबर पण त्याने केलेत उलट्या खांद्यावर पळून. म्हणजे असं काय वाटत नव्हतं. तो म्हणजे बैल म्हणून आम्ही त्याकडे बघतच नव्हतो. ते आमचा घरचा माणूस आहे या हिशोबाने आम्ही त्याकडे बघतो. पण तो कधी नाराज करत नव्हता. म्हणून मी आता कालपासून एक नवीन निर्णय घेतलाय की त्याचं नाव कायम चालू ठेवायसाठी इथनं पुढं जोपर्यंत आम्ही बैल पळवणार तोपर्यंत त्याच्या नावावरच गाडी पळवणार. आता आमच्या नावावर नाही पळवणार, त्या माणिकरावच्या नावावरच गाडी पळवणार. मित्रांनो बघा, काय शिकून गेलंय मालकाला. तर मालकाशी एकनिष्ठ कसं राहायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मालकासाठीच जगायचे. तो जेवढं पण जीवन जगला ते समीर भैया तुमच्यासाठी, तुमच्या ग्रुपसाठी किंवा भैया ड्रायव्हरांचं नाव असेल. कारण बघा तुम्ही, तो शेवटचा पण त्याचा व्हिडिओ मैदानातला, त्याच्या पायाला लागलेला त्याला बी माहित आहे लागले, पण तरी तो पळतच होता. पुढे निकालापर्यंत पाहिला. त्याचं कसं म्हणजे का, म्हणजे एवढी आमच्याकडे बैल येऊन गेली आता पण आहेत, पण ते असं दुसऱ्या बैलांसारखं म्हणजे त्याच्याकडे स्वार्थ हे शब्द नव्हता त्या बैलाकडे. म्हणजे तो पळायचा निस्वार्थपणे, त्याचं एकच ध्येय फक्त पळणे आणि गुलाल मिळवून देणे. त्याच्या डोक्यात बाकी काय नसायचं. कधी एवढ्या दिवस आमच्याकडे होता तो कधी तास शिवलं नाही का, कधी बाहेर पण उडी मारली होती. कुठल्या बी खांद्याला टाका, त्याला कसा पब्लिकवर टाका, आत टाका, असं नाराज म्हणून ती गोष्ट नव्हती. आता माणिक तर नाही, त्याच्या फक्त आठवणी राहिल्या. आणि मित्रांनो, जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत त्याने एक नाव केले की लहान बांध्याचा आणि देखणा आणि सुंदर बैल असेल तर माणिकराव असेल. आणि स्पीड पण त्याचं तसंच होतं, कारण जेवढा जाती गोतीचा तेवढं त्याचं स्पीड बी तसं होतं. तेवढा म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलो की त्याच्या डोक्यात बाकीचं काय नव्हतं, फक्त पळणी. त्याच्या बाकीचं म्हणजे माइंड मध्ये असं दुसरं काय, बाबा गाडीला झोपलाय छकडा घेऊन पळून जाणे किंवा हातातनं सुटून जाणे मैदानात गेल्यावर, असं काय नव्हतं. या डोक्यात एकच, जे कामाला आलो ते काम आपलं प्रामाणिकपणे तो करायचा. मैदानात उतरलं की या डोक्यात काय नाही, गुलाला गाडी बसली पाहिजे एवढं त्या डोक्यात असायचं. भैया लहानाचा मोठा केला त्याला, तुम्ही नाव केलं तुमचं, त्यानं ती पांग फेडले. पण जसं तुम्ही त्याच्यावर जीव लावला, ह्या बैलगाडी क्षेत्रात आत्ताची नवीन पिढी आहे त्यांना काय सांगचाल की ज्यावेळेस पळतो बैल त्यावेळेस तर सगळे त्याला सांभाळत असतात, लाड करत असतात. म्हणजे मी स्वतः डोळ्यानं बघितलंय, मी कायम तुमच्याकडे यायचो माणिकला बघायसाठी किंवा तुम्हाला भेटायसाठी. शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या हाय असाच त्याला सांभाळायला. कसं आहे म्हणजे तो आपल्या नावासाठी एवढी धडपड करणार, तो जीवाची बाजी लावून तिथं शर्यतीत पळणार. आणि आपण जर ते शेवटच्या टायमाला साथ नाही दिली तर मग काय अर्थ नाही त्याला पळवून. म्हणजे कसं आहे, सुखात सगळी जण असतात, दुःखात जो असतोय तो खरा साथीदार असतोय. खरा. मित्रांनो बघा, मालक कसा असावा, मी कायम नाव हे मुलाखतीने बोलतो की समीर भाईंच्या सारखा असावा किंवा इंजिनियर साहेबांसारखा. ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस सगळा गवगवा असतो, सगळीकडे नाव असतं, चर्चा असते, व्हिडिओ असतात. पण ज्यावेळेस त्याची अडचणीचा आणि दुःखाचा कालावधी असतो त्यावेळेस मेन साथ दिली पाहिजे आणि त्यासाठी सर्व गोष्टी केल्या पाहिजेत.
आता नवीन छोटा माणिकराव पण त्यांचा आहे. भैया या की. आता ह्याचं नाव पण तुम्ही माणिकराव ठेवलेलं आहे. हा हे काय डोक्यात ठेवलं आणि ह्याचं माणिकराव नाव ठेवलं? म्हणजे हा बैल कसा आहे, आमच्या मित्राकडंच घेतलेला आहे सुरुल मधनं. तिने वासरू घेतलं होतं तेव्हा माणिकराव आपला पळत होता ना, आणि त्या टायमाला तिने पण माणिक सारखा दिसतोय म्हणून माणिकरावचं नाव ठेवलं होतं. मग त्यावेळेला ते म्हणले होते मी एक माणिकराव आणलाय तुम्ही घेऊन जाताय का. नंतर तो आपल्यात दावणीला आला. त्या पहिल्या मालकापासून जे नाव माणिकराव आहे, माणिकरावच राहिले आपल्याकडे. भैया ड्रायव्हर याच्या गाडीवर बसलाय का तुम्ही? भैया ड्रायव्हरच गाडी आणतोय. हे पण घेतल्यावर 3-4 एक नंबर केलं. नंतर जरा आजारी पडला होता बैल, आणि माणिकरावचा आजार पण त्या वाढल्यामुळं मग ह्याला बाहेर काढला नव्हता. म्हणजे बैल आम्ही घेऊनच जात नव्हतो शर्यतीला कुठं. आता नंतर चालू केलं होतं, त्याविषयी 2 मैदानं केली त्याची. भैया ड्रायव्हर काय ह्याच्यात दिसतंय? काय दिसतंय म्हणजे हो पण बैल साईड पब्लिकला पळतोय, आणि त्याच्या मागे काय तर नाव राखल 100% दुई साईड पब्लिकला पळतोय. जाईल त्या मैदानात तो म्हणजे काय नाही काय तर घडवून दावल ही अपेक्षा आहे. आता ही वासरू आहे भैया, या वासरात तुम्ही काय बघितलं त्यावेळेस घेतलं त्यावेळेस? ही वासरू म्हणजे कसं झालंय, ते आमचा चिकोबाई म्हणून आहे का नाही, तो गेला होता करमाळ्याला. तिथे ड्रायव्हर आहे वैभव ड्रायव्हर करमाळ्याचा, आणि आपला वाटेगावचा अमोल पैलवान, ही दोघं गेली होती चिकोबाई आणि अमोल पैलवान. तेव्हा त्यांनी वासरू बघितलं, तर म्हणले वासरू चांगला आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून आपण माणिकराव सोबत 2 फेर पळवून त्याला घेतलाय. आपलं घेतलाय म्हणजे असं आमच्या मेहण्यात बैल अक्षय मोरेचा बलमा सातारा एक्सप्रेस, त्या बलमा सारखा दिसतोय म्हणून घेतलाय. या की भैया. आता भैया आपल्या सोबत माणिक तर नाही, पण माणिकरावचं जे नाव आहे ते कायम राहणार आहे चिठ्ठीवर आपल्या, किंवा तुमची जितकी पण बैल पाळतील तेवढ्या ह्याच्या. त्यासाठी आता काय काय प्रयत्न चालू आहेत? प्रयत्न चालू आहेत म्हणजे 100% आम्ही पण कष्ट म्हणजे आमचं प्रामाणिकच आहे. 100% आम्ही पण बैल तयार करणार, आणि त्याचं नाव जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत त्याचं नाव 100% चालवणार. मित्रांनो, आपण ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया की माणिक सारखा बैल पुन्हा घडला पाहिजे, आणि या दावणीचं नाव आहे ना ते कायम ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, जो मालक प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, आपल्या नंतीवरती प्रेम करत असतो, त्या मालकाचा आणि त्यांचे जे सहकारी असतील, त्यांचं गाव असेल, त्यांचं नाव कायम राहिलं पाहिजे. काल स्टेटस बघितला भैया तुमचा, माणिक सारखा पुन्हा हिरा घडलेला नाही तुम्ही गेल्याला. होणेच नाही, कारण की तसा बैल म्हणजे जेव्हा म्हणजे त्याची मूर्ती बघा, तो दिसाय केवढा, माणसं अक्षरशः नाही. पहिल्या अड्ड्यात आम्ही बैल घेऊन गेलतो माणिकराव, माणसं हसायचे की कसला आणलाय, केवढा हाय, एवढं पैसे दिलेत. अक्षरशः समीर बाई आम्हाला एकदा म्हणतात ते बाया लय पैसे दिलेत. पण पहिल्याच अड्ड्यात म्हणजे तो फायनलला राहिला. दुसऱ्या अड्ड्यात ज्या दिवशीपासून अड्ड्यात नेतोय त्या दिवशीपासून तो गुलालात आहे. पहिल्याच अड्ड्यात इस्लामपुरात फायनलला राहिला, आणि एक तर अड्डा आम्ही 11 वाजता पैरा करून बैल भरून जाऊन 1 नंबर केला. म्हणजे जाईल त्या अड्ड्यात त्यानं नाराज केलं नाही तर, आणि जिथं पब्लिकला कुठली कड येऊन दे, उजवीला घाला डावीला घाला, तो तेवढाच पाहायला. आणि ज्या दिवशी कोणी एखाद्या म्हणला की आज तुमची गाडी ही होणार ती होणार, पण त्या दिवशी तो 100% गुलालात असायचा. एखादा माणूस एवढंसं करतो का आपल्यासाठी? माणूस कधी पण म्हणजे एका ताटात खाणारा कधी पण माणूस गद्दार होईल, पण जनावर कधी गद्दारपणा करत नाही. ते मालकाच्या नावासाठी 100% पळते, म्हणजे त्याचं जीवाची बाजी करून तो पळतोय आपल्यासाठी. मित्रांनो बघा, भैयानी लाखातला एक शब्द बोललेला आहे की माणूस गद्दारी करू शकतो, पण मुका प्राणी कधीच गद्दारी करू शकत नाही. कारण मुख्या प्राण्याला ज्यावेळेस मालक लाळा लावतो, प्रेम करतो, त्यावेळेस तो शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी 100% वर काढतो. खरं बोलले ते. आणि आपण ही ईश्वरचरणी हीच प्रार्थना करूया की त्याच्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद.